झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपाली, किती मोठा दिलासा आहे विद्यार्थ्यांना हा, आणि एक प्रकारे कुठेतरी एमपीएससीची जी प्रशासकीय यंत्रणा आहे तिचं आडमुठा धोरण होतं, मात्र अखेर लोकप्रतिनिधींनी आणि आपण झी 24 तासने हे सगळं हाणून पाडलंय, विद्यार्थ्यांना न्याय मिळतोय कुठेतरी, काय सांगाल? नक्कीच अजित, आपण गेल्या काही दिवसांपासून ही बातमी लावून धरली, विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या होत्या त्या मांडल्या आणि म्हणूनच कुठेतरी जाऊन सगळ्यांना हा विचार करायला भाग पाडलं गेलं आणि अखेरी परीक्षा पुढे ढकलण्यात आली। आपल्यासोबत काही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून तेही टेन्शनमध्ये होते, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। मला सांग की अखेर तुमची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे, काय प्रतिक्रिया देश? प्रतिक्रिया म्हणजे मला एकदम श्वास सुटल्यासारखं वाटतं, कारण तो फॉर्म भरायला जो त्रास झाला तो त्यांना माहिती नाही, ज्यांनी हा त्रास दिला आम्हाला। म्हणता एक बरं झालं की परीक्षा पुढे ढकलली, म्हणजे आम्हाला थोडा रिलॅक्स मिळाला आणि आम्ही थोडा अभ्यास करू शकतो त्याचा। मला सांग की तुम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करताय, काल रात्रीपासून प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत होता, आताही तुम्ही कार्यालयात आला होता, आता जेव्हा परीक्षा पुढे ढकलली आहे कशी भावना? खूप छान वाटतं मॅडम, असं वाटतं की आता म्हणजे आम्हाला थोडी वेळ पण मिळालेली आहे आणि ॲक्च्युली हा आमच्या मुंबईवाल्यांचा प्रॉब्लेम नाही, हा ग्रामीण भागातील मुलांचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, कारण की ते सायबर कॅफेला लाईन, मग त्यांच्या 2 दिवसामध्ये ते नक्कीच अपडेट करू शकले नसते आणि त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असतं। तर हे खूप बरं झालं की पोस्टपोन केलं आणि भविष्यात असे म्हणजे आशा धरतो की याच्यानंतर असं काही पोस्टपोन होणार नाही आणि काही त्यांच्या एमपीएससी म्हटलं म्हणजे एवढं खूप मोठा आयोग आहे आणि अशा चुका होणं म्हणजे त्यांना शोभा देत नाही, तर आशा करतो की त्यांनी अशा चुका परत करू नये। मला सांग, हा जो सावळा गोंधळ झाला काही दिवसांपासून, हाच निर्णय कालही घेता आला असता, अजून एका पूर्ण रात्रभर तुम्हाला हा प्रयत्न करावा लागला, आजचा दिवस गेला, काय सांगशील याच्याबद्दल? यामुळे आमचा टाईम वेस्ट झाला पूर्ण, कारण की पूर्ण 2 दिवस असे टाईम वेस्ट गेले की पुन्हा जाऊन प्रोफाईल चेक करावं लागत होतं, पुन्हा तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करा, हे याच्यामध्ये टाईम खूप वेस्ट गेला, पण खूप बरं वाटतंय की एक्झाम पोस्टपोन झाली ते। अजित, आपण बघतोय की विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत, अनेक त्रास त्यांना झाला गेल्या काही दिवसांपासून, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी मोठा दिलासा मिळालेला आहे। अजित, निश्चित दीपाली, फार मोठा दिलासा हा विद्यार्थ्यांना आहे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना। खरं तर आता अनेक ठिकाणी ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे, 16-16 तास लोडशेडिंग आहे, आपले बातमीपत्र देखील त्या विद्यार्थ्यांना बघता येत असेल की नाही माहित नाही, पण झी 24 तास या ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांचा आवाज झाला आणि अनेक ग्रामीण भागामधल्या आमदारांनी देखील विधिमंडळामध्ये हा सगळा विषय लावून धरला। ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। बाळ सर, आम्ही हा विषय अत्यंत गांभीर्याने लावून धरला होता आणि अखेर या परीक्षा आता पुढे घेऊ, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात अशी घोषणा सरकार आता काही वेळामध्ये करणार आहे, पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? ते सरकार आज आता घोषणा करणार आहे, पण मग कालच का नाही केली? काल मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगणं की ही परीक्षा वेळेवरच होईल, याच्यात काय म्हणजे याचं कारण काय होतं आणि आता 24 तासात असा काय फरक पडला? मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्यावर आज आता विधान परिषदेत तुम्ही लोक बातमी दाखवत होतात की अजितदादा पवारांनी सांगितलं की परीक्षा पुढे ढकलल्याने काय आकाश कोसळणार आहे का? तर आता एवढाच फक्त फरक पडला, पण ह्यामुळे महाराष्ट्रातली जी प्रशासकीय परंपरेची जी उज्ज्वल परंपरा होती जी आता राहिलेली नाही दुर्दैवाने, ते त्या परंपरेच्या दृष्टीने सगळं अशोभनीय आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यात वाद झाल्यामुळे मग उपमुख्यमंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली असं त्याला स्वरूप आलेलं आहे। हे मुख्यमंत्र्यांनी काल का नाही हा निर्णय जाहीर केला? खरं म्हणजे मुळातच हे सरकारचं काम सरकारकडे न जाता खुद्द महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेच हा घोळ जेव्हा झाला तेव्हा असं सरळ जाहीर करायला पाहिजे होतं की आम्ही ही परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव हा जो काही डेटा तरफ ठेवण्याचा वगैरे जो प्रकार आहे त्यामुळे या तांत्रिक कारणासाठी आम्ही परीक्षा पुढे ढकलतोय, नवी तारीख आम्ही नंतर जाहीर करू आणि या विलंबाबद्दल आम्ही विद्यार्थ्यांची दिलगिरी मागतो। हे जर झालं असतं हा पुढचा घोळच झाला नसता आणि विद्यार्थ्यांना 48 तास तुम्ही विद्यार्थी 2-2.25 लाख विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार दसली नसती। विद्यार्थ्यांना हा जो मनस्ताप झाला त्याची जबाबदारी कोणाची? मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची का लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची? अगदी त्याची एकदा ठरवायला पाहिजे ना तुम्हाला, नाहीतर मग आम्ही करू ती पूर्व दिशा आणि आम्ही सांगू त्याप्रमाणे मग कोणी राजकीय दबाव, हा लोकशाही मार्ग नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या परीक्षेची विश्वासार्हता याच्यात धोक्यात येते सगळी, आणि हे विश्वासार्हता धोक्यात येण्यासाठी आयोगाचं कामकाज हे पारदर्शक आणि विद्यार्थीभिमुख असायला पाहिजे, तसं होत नाही, त्यामुळे हे सगळं घोळ होतं आणि ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक जुनी परंपरा आहे आणि माझं असं म्हणणं आहे की ह्या निमित्ताने हे जे काय आज काय जो घोळ झाला गेले 2 दिवस त्याच्या निमित्ताने राज्य सरकारने पुढाकार घेऊन ह्याची घडी नीट बसवायला पाहिजे आणि लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काय काय करायला पाहिजे ती तातडीने पावलं टाकण्याची गरज आहे।
बाळसर, आपण बघितलं यापूर्वी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये चर्चेत राहिला आहे, सातत्याने अशा सगळ्या गोष्टी होतात आणि एक दिसत होतं कुठेतरी की पुन्हा सगळी तयारी आयोगाच्या अधिकाऱ्यांना करायची नाहीये म्हणून ते जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले, आम्ही सगळं व्यवस्थित करू, नीट करू असं त्यांनी सांगितलं. त्यांनी विद्यार्थ्यांचा कुठेही विचार केला नाही. हे सगळं विद्यार्थीभिमुख नाहीये आणि हे सगळं बदलण्यासाठी नेमकं काय करायला हवं? मी तुम्हाला म्हटलं तसं महाराष्ट्र सरकारने आता पुढाकार घ्यावा की आयोगाच्या म्हणजे आयोगाची तयारी केली म्हणजे काय की विविध ठिकाणी शाळा आणि कॉलेज राखीव म्हणजे आरक्षित करून ठेवली, परीक्षेचे पेपर सेट केले, इन्व्हिजिलेटर्स म्हणजे परीक्षा केंद्रावरचे लोक नेमले. या तयारीपेक्षा तुम्ही अशी कल्पना करा की ही तयारी आणि विद्यार्थ्यांना जर परीक्षेलाच बसताना नाही आलं, समजा 2.25 लाखातले विद्यार्थी परीक्षेला बसणार होते, त्याच्यातल्या फक्त लाखभरच विद्यार्थ्यांना बसता आलं तर त्या तयारीला काय अर्थ आहे का? मग आयोगाची काय विश्वासार्हता राहिली? म्हणून ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा हे आयोगाचं उत्तरदायित्व होतं, आयोगाच्या अध्यक्षांचं उत्तरदायित्व होतं की त्यांनी पुढाकार घेऊन लगेच जाहीर करायला पाहिजे होतं की आमच्या हातनं असं गडबड झालेली आहे, आम्ही परीक्षा पुढे ढकलतोय आणि नवी तारीख नंतर जाहीर. बाळसर, आम्ही या सगळ्या मुद्द्यावरची देखील सातत्यानं आम्ही वृत्त देणार आहोत, बातम्या देणार आहोत, कारण हा आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. धन्यवाद, आपली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली त्याबद्दल. आपल्याबरोबर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सर आहेत. धर्माधिकारी सर, बाळ सरांचं देखील तेच म्हणणं होतं, 48 तास विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती ही तलवार टांगती राहिली, शेवटी सभागृहामध्ये लोकप्रतिनिधींना भांडावं लागलं, अधिकाऱ्यांनी थेट सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना की आम्ही सगळं व्यवस्थित पार पाडू. कुठेतरी आयोगाची घडी नीट बसावी यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करायला हवा असं बाळसर म्हणतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.